अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आपले प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, हसन मुश्रीफ साहेब, नरहरी झिरवळ साहेब, मंचकावर बसलेले सर्व आपल्या पक्षाचे मंत्रीगण, ज्येष्ठ नेतेगण, सर्व आमदार, माजी आमदार, तसेच समोर बसलेले विविध जिल्ह्यातून आलेले पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि आपले सर्व बंधू भगिनी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निकाल या निवडणुकीचे पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे आणि आपल्या पक्षाची ही बैठक आज होणं ही एक माझ्या मते एक महत्त्वाची बैठक आहे। कारण ठीक आहे, निकाल आल्यावर समीक्षा होते, बाकीच्या गोष्टी होतंय, पण पुढच्या विधानसभेचा जसा भुजबळ साहेबांनी आता उल्लेख केला, ही अतिशय महत्त्वाची आपला पक्षाच्या भवितव्य ठरवणारी पुढच्या विधानसभेची निवडणुकीच्या साठी सुद्धा आपण सगळ्यांनी सज्ज राहावं, तयार राहावं आणि आपली भूमिका काय असावी याच्यासाठी आजची ही बैठक तटकरे साहेबांनी बोलावली आहे। हे अतिशय माझ्या मते एक चांगली आपला चांगला एक पाऊल आहे। मित्रांनो, आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, आपला राज्यापुरता शेवटचा टप्पा आता 1 तारखेला होणार आहे आणि 1 तारखेच्या नंतर 4 तारखेला काउंटिंग आहे। अनेक तर्क वितर्क लोक लावत आहे आपल्या राज्याबाबत आणि देशाबाबत। हे खरं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये खूप म्हणजे संघर्ष आपल्याला बघायला मिळत असतो। 2014 मध्ये तर एक बदलावसाठी एक अतिटकीची एक निवडणूक झाली। प्रस्थापित यांना विस्थापित करण्यासाठी लोकांनी मतदान केलं, पण 19ची निवडणुकीची पण जरा आपण थोडं म्हणजे जरा आत्मचिंतन केलं तर 19ची निवडणूक जशी आत्ताच आपल्याला वाटत आहे, भुजबळ साहेब त्यावेळी असंच वाटत होता की आपले खूप सारे लोक निवडून येतील, आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रवाह आपल्याला बघायला मिळेल असा 19चाही चित्र होता। आणि त्यावेळी पवार साहेब, भुजबळ साहेब, आपण सगळेच म्हणजे त्यावेळी जेव्हा समीक्षा करत होतो तेव्हा वाटत होता की नाही, आपले चांगले लोक निवडून येतील, बऱ्याचपैकी आपली सीटामध्ये आपल्याला यश मिळेल आणि आपल्यालाच नव्हे पण इतरांना पण मिळेल, आपला म्हणजे सहकारी काँग्रेस पक्षालाही मिळेल। पण निकाल जेव्हा लागले तर देशामध्ये एक वातावरण, एक मोदी साहेबांच्या मागे एक वेगळंच तुम्हाला बघायला मिळालं। काही लोक म्हणतात पुलवामा झाला, बालाकोट झाला म्हणून हे सगळं म्हणजे एकाएक चित्र बदलला। काही भागात काही अंशात ते खरंही असू शकते, काही त्याच्यात नाकारता येत नाही, कारण शेवटी देशाचा जेव्हा प्रसंग येतो, देशाच्या सुरक्षेचा प्रसंग येतो, नक्कीच लोक एक राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीने वोट करत असतात। यावेळी सुद्धा आपण जर विचार केला आणि शांतपणे विचार केला, अनेक लोकांनी अनेक मुद्द्याला घेऊन अशा म्हणजे वेगवेगळ्या अर्थ काढायच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे। मला आठवत आहे की संविधानाच्या बद्दल खूप म्हणजे यावेळी प्रत्येक आपला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा इतरांच्या सामान्यच्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आला की संविधान बद्दल काय होईल।
मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 9 किंवा 10 एप्रिलला पहिला टप्प्याच्या जेव्हा निवडणुकीच्या प्रचारात ते नागपूरला आले होते, नागपूर म्हणजे कन्हानला आले होते, नागपूर आणि रामटेक दोन्ही मतदारसंघाचा संयुक्त प्रचार दौरा होता। आणि त्यावेळेस मंचगावर असताना मी त्यांना सांगितलं की साहेब इथे खूप मोठा अपप्रचार होऊन राहिलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बदलण्यासाठी आपण 400च्या पार जायचा जे आपला एक नारा आहे तो याच्यासाठी आहे की आम्हाला 400 पार करून आम्हाला संविधान बदलायचं आहे, असा एक अपप्रचार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये होऊन राहिलेला आहे। आणि ते खरंही आहे, एक प्रकारे अपप्रचार तर होताच, सगळ्यांना म्हणजे त्याला मुकाबला करावाच लागला। मी त्यांना जेव्हा आठवण करून दिली त्यांनी त्या मीटिंगमधून पहिल्यांदा म्हणजे याच्या अपप्रचाराचा खुलासा किंवा त्यांच्याकडून जे काही त्यांची सूचना होती ते त्यांनी सुरू केली। पण त्याचबरोबर त्यांनी मला जेव्हा आम्ही तिथे स्टेजवर बसले होतो त्यांनी सांगितलं की असा अपप्रचार तुम्ही लोक म्हणजे आपण लोक विसरतो लवकर, पण 2004 असो किंवा 1999 असो, अटल बिहारी वाजपेयीची जेव्हा सरकार निवडून ते आले होते, सरकार स्थापन झाली होती, त्या निवडणुकीमध्ये पण असाच जो प्रचार चालला होता की भारतीय जनता पार्टी येईल आणि या देशाचा संविधान बदलेल। आता खूप वर्ष झाले म्हणून आपण जुनी गोष्ट आपण आपल्या लक्षात राहत नाही, पण त्यांनी मला आठवण करून दिली आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने खुलासा करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक सभेमध्ये हा विषय नक्कीच त्यांनी त्याचा मुकाबला करण्याचं काम केलं। मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की अनेक वेळा आपल्याला वाटते की असा प्रवाह झाला, असा काय बोलणं झाला म्हणून काहीतरी म्हणजे लोक संघटित होऊन आपल्याला आपला विरोधात म्हणजे एक मोठा मुकाबला आपल्याला देऊन राहिले आणि संघर्ष आहे निवडणुकीमध्ये चित्र निर्माण होत आहे। मी पण पाहिलं माझ्या जे ओरिजिनल मतदारसंघ आहे भंडारा गोंदियाचा, जिथून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते आणि मलाही तिथे आपला कसं आहे की आपल्याही काही पारंपरिक आपले मत असतात। स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माणसाला आपले पारंपरिक जे मत आहे ते कमी मिळत असताना त्यांना वाटते की आपला फार मोठा नुकसान होऊन राहिलेला आहे। एका बाजूला ती गोष्ट खरी पण आहे, पण दुसऱ्या बाजूला हे पण आपल्याला विसरता म्हणजे कामा नये की दुसऱ्या बाजूचे मत जे आपल्याला पूर्वी मिळत नव्हते, जे आपल्या हिस्सेचे नव्हते, ते हेही मत आज आपल्याकडे येऊन राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांची आणि आपला म्हणजे कॉम्बिनेशन जेव्हा आपण करू तर नक्कीच मताधिक्य आपला वाढेल, हे पण आपल्याला म्हणजे आपले नोंद केली पाहिजे। आता शिवाजीराव आढळराव पाटील साहेब इथे बसलेले आहेत, त्यांचेही काही स्वतःचेही मत असतील, नक्कीच असणार। जुने त्यांचे एवढ्या वर्षाच्या 15 वर्ष खासदारकी जे असलेला माणूस त्यांचेही मत असणार, राष्ट्रवादीचे मत त्यांच्याबरोबर जुळले, भारतीय जनता पार्टीचे मानणारे लोकांचे मत जुळले, काही आपले पारंपरिक कमी झाले, कोणाचे दुसऱ्याचे कमी झाले, पण जेव्हा टोटल आपण करतो तो पिक्चर तो चित्र वेगळा निर्माण होऊ शकते, हे पण आपण म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे। आणि म्हणून आज अनेक लोक तर्क वितर्क लावतात। आता असेच 2019 मध्येही होते। आता काही विशेषज्ञ जे आहे त्यांचे वेगवेगळे म्हणजे कोणी मोदीला एवढे मिळतील, कोणी कमी मिळतील असं म्हणणारे आहे, पण एकही असा विशेषज्ञ पॉलिटिकल ॲनालिस्ट जे आहे, नाव अनेक आहे, मी सगळ्यांचे नाव कोणाचं घेऊ इच्छित नाही, पण ते जेव्हा आपला अहवाल देतात कोणी आजपर्यंत म्हटलेलं नाही की मोदीची सरकार बनणार नाही। भुजबळ साहेब हे पण आपण अनेक आपण सगळे लोक जिथे बसलेले आहे ते आपण सोशल मीडियावर या सगळ्या बाबतीत आपण विश्लेषण पाहत असतात आणि त्यामुळे आज हे नक्की आहे की देशामध्ये परत NDAची सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्थापन होणार आहे,
ही नक्की गोष्ट आहे आणि त्याची आज आपण पार्ट आहोत. आता महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे, भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण कमी जागा लढलो. त्याचा थोडा एक इतिहास पण आहे. दादाला, आम्हाला, भुजबळ साहेबांना पण माहीत आहे की 23 सिटिंग खासदार होते भारतीय जनता पार्टीचे, 18 सिटिंग खासदार होते शिवसेनाचे आणि त्यापैकी जे लोक इकडे तिकडे गेले त्यामध्ये बऱ्याचपैकी शिवसेनाचे उबाठाकडे जे होते ते इकडे आपले शिंदे साहेबांच्याकडे गेले आणि त्यामुळे जेव्हा सीटाच्या वितरण जे करायची वेळ आली आम्ही बसलो होतो. असा नाही की तुम्ही असा कोणी समजू नका की आम्ही लोकांनी काही प्रयत्न केले नाही, दादांनी प्रयत्न केले नाही, पण काही गोष्ट आपल्यालाही विचार करावा लागत असते की बाबा सिटिंग आहे तर काय करायचं, ती जागाच्याबद्दल आपण म्हणजे आता आग्रह कितपत करायचं, हे सगळ्या पार्श्वभूमीमध्ये सीटाच्या वाटप आणि त्यामध्येही मी तुम्हाला सांगतो की साताराची जागा आपण सोडली, पण सोडल्याबरोबर आपल्याला एक खासदारकीची जागासुद्धा आपण राज्यसभेची मिळवून घेतलेली आहे. असा कोणी समजू नये की ही जागा आपण म्हणजे त्यांना असं फोकट देऊन टाकली. दुसरं म्हणजे एक आपल्यालाही आता माधव जानकर साहेबांना आपण सोबत घेतलं आणि राष्ट्रवादीनी सोबत घेतलं. NDAचे जरी घटक असतील पण राष्ट्रवादीचे सहकारी पक्ष म्हणून त्यांना आपण परभणीची जागा दिलेली आहे. याचा अर्थ एवढाच आहे की आपणही 6 जागावर आपण उभे राहिलो. एक काही गोष्ट खरी आहे, भुजबळ साहेबांचा पण म्हणणं आणि त्यांच्या भावना पण आम्ही समजू शकतो. कारण भुजबळ साहेबांच्या, आणि मी खुलासा करू इच्छितो, भुजबळ साहेबांच्या समक्षच मी करू इच्छितो की भुजबळ साहेब काही उभे राहणारा काही विषय नव्हता, पण तिथूनच म्हणजे श्रेष्ठी भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीकडून असा आग्रह धरला गेला की भुजबळ साहेब सारखे ज्येष्ठ नेते जर उभे राहिले तर खूप चांगलं राहील आणि म्हणून भुजबळ साहेब तयार नव्हते. आम्ही त्यांना म्हणजे विनंती केली, तयार केले आणि भुजबळ साहेबांना मग एका वेळा म्हणजे हो म्हणायला पण त्यांना आम्ही कबूल करायला लावला. पण दुर्दैवानं मग ते शिंदे साहेबांच्या परत ते बाकीच्या गोष्टी घडले आणि म्हणून मी काय त्याच्या आता फार काही खोलात जाऊ इच्छित नाही. पण लोकांना असा कोणाला असं वाटू नये की आमचे ज्येष्ठ नेत्यांचा काही सन्मान आम्ही काही कमी म्हणजे काही होऊ दिलेला आहे किंवा त्या काही वेगळ्या कारणाने काय भुजबळ साहेबांना उभं राहता आला नाही, असा अजिबात काही असा विषय नाही आहे. मित्रांनो, भुजबळ साहेब असो, दादा असो, तटकरे साहेब असो, मुश्रीफ साहेब असो, निंबाळकर साहेब असो की तुम्ही आम्ही सगळेच असो, हे आपल्या सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे की या आपला पक्षालाही मजबूत करायचं आहे आणि सोबत ज्या आपण आज NDA महायुतीमध्ये आपण आहो त्यालाही मजबूत करून परत या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपला NDAचा विजय आपल्याला एन्श्योर करायचा आहे. मित्रांनो, आता विधानसभेचा जेव्हा प्रसंग येईल, भुजबळ साहेब तुमची सूचना बिलकुल करेक्ट आहे. निर्णय करताना आम्ही काही वेगळे काही निर्णय करणार नाही, तुम्ही सोबतच असणार आहात. तुम्ही आम्ही सगळे मिळूनच आपण बसून काय काय पुढच्या आपले पाऊल असेल ते आपण ठरवणार आहोत. नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, कारण सगळ्या बाबतीतमध्ये आम्ही दादा, तटकरे साहेब, भुजबळ साहेब आम्ही सगळे एकत्रच असतो. नक्की विधानसभामध्ये काही या जसं लोकसभेचं चित्र आहे तसं राहणार नाही. भुजबळ साहेब, एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे, सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. जे काही आपली सिटिंग वेटिंगवाला काही विषय राहणार नाही आहे, कारण सगळ्यांची मिळून सुद्धा आपल्याकडे खूप सारी जागा अजून शेअर करण्यासाठी, वाटप करण्यासाठी पण अवेलेबल राहणार आहे. दुसरं, थोडाफार इलेक्टिबिलिटी विनेबिलिटीचा पण विषय जे आहे यामध्येही भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठांना यावेळी समजलेलं आहे
की काही ना काही ठिकाणी आपण तडजोड करून जिथे जे कोणी निवडून येत असतील त्या व्यक्तीला देणं म्हणजे हे महत्त्वाचं राहणार आहे. तेव्हाच आपली परत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते. आणि त्यामुळे आपण सगळ्या लोकांनी आपण काळजी या बाबतीत सुद्धा घेतली पाहिजे आणि घेतली जाईल हे पण मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो. मित्रांनो, आज आपण इथे देशाचा जेव्हा आपण चर्चा करतो, आता आपलेच सहकारी काही पूर्वी आपण सगळे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा एकत्र काम करत होतो, धीरज शर्मा आमच्याच हातात तयार केलेला आम्ही एक तरुणांना पहिला संधी दिली, मोठा झाला, काम केलं, चांगलं काम केलं, अनेक सहकाऱ्यांना त्यांनी देशामध्ये जोडण्याचं काम केलं. आज ते आपला पक्षामध्ये आणि काय निकाल लागल्यानंतर नाही, निकाल लागण्याच्या अगोदर आज आपला बरोबर येत आहे. त्याचं कारण आहे की प्रत्येकाला वाटते की मला सामोर जायचं आहे, मला काही काम करायचं आहे, मला काही योगदान करायचं आहे. आज म्हणजे मी टीका नाही करत, पण खऱ्या अर्थानं आज नॅशनल जे आउटलुक पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 पासून भुजबळ साहेब, दादा, तटकरे साहेब, मुश्रीफ साहेब, आम्ही सगळे लोकांनी एकत्र साहेबांच्या बरोबर राहून पक्षाची स्थापना केली. पक्षाला मोठा करण्यामध्ये आपण सगळ्या लोकांचं योगदान राहिलेलं आहे. अनेक आमदार त्यावेळीच होते. मित्रांनो, पण पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं काम करायला पाहिजे. हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे 99 मध्ये ज्यांना राष्ट्रीय मान्यता मिळालेला पक्ष झालेला होता त्यावेळेस आणि आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आजच्या म्हणजे कालपर्यंतचा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू आपला पक्ष मर्यादित होत गेला आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय दर्जा पण आपण गमावला. मित्रांनो, मला आठवत आहे की आपण एकत्र असताना नागालँडमध्ये निवडणुका होत्या, कोणाला काय घेणदेण नव्हतं. मी पाठवलं कोणाला आणि बाकीचे अनेक सहकारी जे जुने एका काळात आपल्या बरोबर काम करत होते त्यांना सोबत घ्यायचं काम केलं आणि आपले 7 आमदार त्या नागालँडमध्ये निवडून आले. आणि आज डेप्युटी स्पीकर जिरवाळ साहेब, जसे तुम्ही इकडे आहात तिकडे डेप्युटी स्पीकर पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तुम्ही तिथे जाऊन प्रवास करून यावं. तिथे आदिवासीच आहे, सगळे एसटीज आहे नागालँडमध्ये. तुम्ही जा, जापान नुसतं फिरू नका, तिकडे पण जावा, तुम्ही सहपरिवार जावा तुम्ही. आणि आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परत आपल्याला राष्ट्रीय दर्जा आपल्याला मिळवायचा आहे. आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबर अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेची पण निवडणूक होती. आपण चांगले लोकांना, पूर्व आमदार, मंत्री, सिटिंग आमदार असे अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये, कारण एका काळात अरुणाचल प्रदेशमध्येही आपले 5 आमदार निवडून आले होते. आपले एका काळात ओरिसामध्ये 4 आमदार निवडून आले होते. आपल्या एका काळात मेघालयमध्ये आपले 16 कारण संगमा साहेब होते, 16 आमदार आपल्याकडे होते. आपल्याकडे मणिपूरमधून खासदार होता, आपल्याकडे मणिपूरमधून आमदार होते. अशा सगळ्या ज्या पार्श्वभूमीमध्ये आज आपण अरुणाचल प्रदेशमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या पक्षाची परत तिथे उभारणी करण्यासाठी आपण पावलं घेतले आहे आणि आमदारसाठी खूप सारे आपले उमेदवार उभे आहे. मला खात्री आहे की अरुणाचल प्रदेशमध्येही आपल्याला यश मिळतील. खासदार आपला लक्षद्वीपचा होता. त्याच लक्षद्वीपच्या खासदारांनी या आपल्या सुनील तटकरेंनाही माहीत आहे, दादालाही माहीत आहे की किती वेळा आमच्याकडे येऊन आग्रह धरला की तुम्ही एनडीएमध्ये चला, एनडीएमध्ये चला, एनडीएमध्ये चला. आम्ही शेवटी त्यांचा पण म्हणजे ठीक आहे, चला तुम्ही सगळेच म्हणतात, मग आपण विचार त्या दिशेने करू. दादा त्या दिवशी तुम्हाला आठवत आहे दिल्लीमध्ये तुम्हाला भेटला. आपण म्हणजे हा आपला पक्ष आणि साहेबांच्या दुरी झाली आहे त्यावेळीच ती गोष्ट सांगतो.
आणि दादाला सांगून गेला की बाबा तुम्ही दादा NDA बरोबर चला आणि आम्ही तुमच्याबरोबर येऊ इच्छितो. शेवटी त्यांनी निर्णय वेगळा केला, ते आपल्याला काय सांगायची गरज नाही आहे. पण त्या लक्षद्वीपमध्ये म्हणजे समुद्रामध्ये टापू आहे, तिथे पण आपण आपला पक्षाच्या नवीन संघटना तयार करून एक चांगला उमेदवार आपण तिथे दिलेला आहे आणि ताकदीनं आपण तिथेही लोकसभेची निवडणूक आपण लढवलेली आहे. मित्रांनो, ओडिशामध्ये निवडणूक आहे, ठीक आहे, कमी लोक असतील, पण आपण तिथेही उभे केले आहे. आपण आता हिमाचल प्रदेशमध्ये तिथे पोटनिवडणूक आहे, तिथेही आपण आपला उमेदवार दिलेला आहे. पक्षाचा आपला तिथला अध्यक्षांना आपण उभा केला आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला पक्ष आपण ठीक आहे महाराष्ट्रामध्ये बसतो, आपण आपला महाराष्ट्राचा विचार आपण करतो, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजितदादाच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये पण त्याचा एक शिक्का म्हणजे आपण तिथे निर्माण करून दाखवला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पक्ष आहे, हे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपल्याला परत सिद्ध करायचं आहे. हे त्याच्यासाठी आम्हा सगळ्या लोकांना काम करावं लागणार. आणि म्हणून आज धीरज शर्मा आणि अनेक आपले जे विविध राज्याचेही आपले अध्यक्ष, युवकांचे, आपले विद्यार्थींचे अनेक जे आपले पदाधिकारी होते, आज त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा परत काम केलेलं आहे. पक्षामध्ये प्रवेश म्हणजे पक्षामध्येच होते, पण काही महिन्यासाठी ऑन डेप्यूटेशन होते. अभी आ गए आप लोग वापस डेप्यूटेशन पीरियड से, तो आप लोगों का यहाँ पर दिल से स्वागत करते हैं. और मैं इतना ही कहना चाहूँगा, धीरज, तुमको तो बहुत साल से हमारे साथ काम करने का मौका मिला ही है, तो आपको मैं यही कहूँगा कि हमको पार्टी को सही अर्थ में देश के कोने कोने तक जो पहले भी नहीं पहुँचा है उससे ज़्यादा ताकत के साथ पहुँचाने का हमको काम करना है. और अजीत दादा पवार को उनको एक आज तक महाराष्ट्र ने पहचाना, लेकिन देश ने भी उनको पहचानने का मौका मिलना चाहिए. इस तरह से हमको काम करना है. और मैं आपको विश्वास के साथ कहना चाहता हूं कि हम लोगों ने ये पहले दिन से तय किया है कि हमको हमारी पार्टी का जो व्याप है, हमारी पार्टी का जो पहचान है, इसको देश के कोने कोने तक पहुंचाना है. मित्रांनो, एक गोष्ट नक्की मी तुम्हाला सांगतो आणि दादा पण वारंवार सांगत असतात, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण पक्ष म्हणून आहो. आपली विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आपण यशवंतरावजी चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहो. कोणी हे गैरसमज कुठेही कोणाच्या मनामध्ये येता कामा नये की आपण आपली दिशा आपण विसरलो, आपण आपले जे आदर्श आहे ते विसरलेलो आहो, असं अजिबात नाही. आपण नक्कीच, आणि हा खुलासा म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक अधिक भराने सांगू इच्छितो की अजितदादा आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह सोबत होते, जेव्हा आम्ही भेटायला गेलो, दादांनी साफ सुथऱ्या शब्दामध्ये सांगितलं कि साहब, प्राइम मिनिस्टर जी, हम राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष करके हम काम कर रहे हैं और हमारी विचारधारा सबको लेकर चलने की है. हमारे विचारधारा में माइनॉरिटीज़, खास शब्द उन्होंने यूज़ किया कि माइनॉरिटीज़ के साथ भी हमको साथ चलने की हमारी ये भूमिका है. हमारी भूमिका शाहू फुले आंबेडकर की है और हम इस पे चलेंगे. तो प्राइम मिनिस्टर और अमित शाह साहब ने दोनों ने कहा कि बिल्कुल आप अपनी आदर्श और अपनी जो सोच है, आइडियोलॉजी है, इसके साथ ही आप आगे चलिए. म्हणजे आपण कुठेही आपण कोणालाही म्हणजे काही दिशाभूल किंवा काही संभ्रमात काही कोणाला ठेवलेला नाही. आपण अतिशय स्पष्ट भूमिका
आपल्या पक्षाची काय आहे ते सांगूनच आपण या महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. आणि म्हणून मित्रांनो, ठीक आहे, काही गोष्टी असतात, काही त्यांचे फायदे, त्यांचे काही थोडेफार 10% निगेटिव्ह, आपलेही फायदे निगेटिव्ह, काय दोन्ही सगळ्या पक्षांचे कमी जास्त असू शकते. पण आपल्याला पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची जे भुजबळ साहेबांनी सांगितलं की आपल्या पक्षाला पहिलं आपण मोठा करायला पाहिजे, जास्तीत जास्त लोक आपले निवडून आणले पाहिजे. आणि तसं झालं तर मग उद्याच्या दिवस आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नव्हे पण सगळ्यांच्या, तुम्ही आम्ही सगळे मिळून पक्ष बनतो. काय एक व्यक्तीमुळे पक्ष बनत नाही, काय 2 4 5 आमदारमुळे पक्ष बनत नाही. पक्ष बनते सगळ्यांच्या बरोबर. सगळ्यांचा जेव्हा फायदा होतो, मोठे होतात, तेव्हाच पक्ष मोठा बनतो. आणि त्यामुळे दादाच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि मी तुम्हाला सगळ्या लोकांना परत सांगू इच्छितो की कोणी काही म्हणत असतील, नरेंद्र मोदी 4 जूनला या देशाचे पंतप्रधान परत होणार म्हणजे होणार. आणि महायुती NDAचीच सत्ता येणार. आणि त्यामुळे त्याच्या आणखीन मी तुम्हाला एक सांगतो की जे काही थोडाफार निगेटिव्हिटी या विधानसभेमध्ये, कारण आमदार मंडळीला थोडीफार अस्वस्थता काही गोष्टी ती असू पण शकते, पण एकदा केंद्रामध्ये सरकार परत NDAची बनली आल्यानंतर महाराष्ट्राचाही चित्र परत बदलेल आणि चांगल्यासाठीच बदलेल. हे पण तुम्हाला सगळ्या लोकांना खात्री असायलाच पाहिजे. कारण पॉलिटिकली एकदा देशाच्या एक दिशा ठरवल्यानंतर लोकही, महाराष्ट्राचे लोकांनाही वाटेल की नाही बरोबर आहे, आपण विकासाच्या बरोबर राहिलं पाहिजे. आज आपल्या आमदार मंडळीला नक्कीच त्यांचे क्षेत्राचे काम झाले पाहिजे, निधी मिळाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, तेव्हाच आपण लोकांचं समाधान करू शकतो. शेवटी किती आपण बोललो, काय भाषण देऊन काय लोकांचं समाधान होत नाही. त्या जोपर्यंत विकासाची निधी, विकासाची कामं आपण खऱ्या अर्थानं करू शकत नाही. आणि म्हणून भुजबळ साहेबांची जी सूचना होती अतिशय बरोबर होती की निवडणुकीच्या अगोदर ते निधी आणि त्या निधी मिळाल्यानंतर त्याचा नारळ किमान तरी फोडला पाहिजे. तेव्हाच लोकांना भरोसा होईल आणि तेव्हाच आपल्या आमदार मंडळीला सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलं लोकांच्या समोर जाऊन मत मागायला त्यांनाही सोपं जाईल. एवढंच आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगू इच्छितो. जास्त बोलायची काही गरज नाही. दादाचं आता भाषण आहे आणि आपण सर्व आज वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आज इथे या कार्यक्रमासाठी आपण आलो. त्या तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि तटकरे साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी असा एक आजच्या कुठलाही पक्षाची बैठक आता निवडणुकीच्या अगोदर म्हणजे निकालाच्या अगोदर होणार नाही, पण तुम्ही तरी देखील आज सगळ्यांना इथे मुंबईला बोलवलं. तुमचाही खूप खूप आभार, धन्यवाद.